तोपर्यंत मी सर्व उपस्थितांना राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत, स्टाफ आहे, पत्रकार आहे, सर्वांचं स्वागत करतो आणि दुसऱ्या एका महत्त्वाच्या विषयाची सगळ्यांना माहिती देतो की आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी सार्वत्रिक निवडणूक आता होणार आहे त्याच्यासाठी प्रारूप मंडळी प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये प्रेस नोट पण दिलेली आहे. प्रारूप मंडळी तहसील कार्यालयात सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. विनामूल्यमध्ये त्या कार्यालयामुळे तुम्हाला पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. वगैरे आहे त्याच्यामध्ये सदर मतदार यादी जी आहे ही पंचायत समितीची भारत निवडणूक आयोगाची जी मतदार यादी आहे त्या कट ऑफ डेटवर आधारित आहे. ती 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 8 ऑक्टोबर आपण प्रसिद्ध केली. 14 ऑक्टोबर उद्यापर्यंत त्याच्यावरती हरकती घेण्याचा किंवा एखाद्या काही सूचना करायची असेल तर सूचना दाखल करण्याचा मुदत उद्यापर्यंत आहे. 27 ऑक्टोबर रोजी ही मतदार यादी अंतिम केली जाणार. तर माझी सर्वांना इथं सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्ते असतील त्यांना विनंती आहे की आपण आजच सदर यादीची पडताळणी करावी. हा कार्यक्रम झाल्यानंतर तहसील कार्यालयात उपस्थित राहून आणि त्याच्यामध्ये काय आपल्या सूचना असतील किंवा हरकती असतील तर त्या नोंदवाव्यात. त्यासोबतच जी आहे ही यादी जी आहे ती SECvoterlist.in या राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील मोफत ते आहे ते उपलब्ध आहे पाहण्यासाठी. त्याचंही मी लिंक प्रेस नोटमध्ये दिलेली होती. जर एखाद्याला इथे येऊन बघणं शक्य नसेल तर त्यांनी घरबसल्या PDF जी यादी आहे ती आपल्याला प्रत्येक पण ती गटाची निघेल. लक्षात घ्या, पूर्ण तुमचं मतदान केंद्र XYZ आहे किंवा हे गाव आहे ते गाव नाही निघणार नाही. तर ती ज्या समजा उदाहरणार्थ आपला आसू गट आहे, गुणवरे गट आहे, तर गुणवरे गटामध्ये समजा 40 मतदान केंद्र थोडी दरामध्ये सांगते तर ते 40 मतदान केंद्रामध्ये एका गटाची जी यादी आहे ती सलग आहे. हे मतदान केंद्र समजा 105, 106, 107 ह्या पद्धतीची मतदान केंद्राची यादी त्या ठिकाणी आपल्याला त्याचं नावही आहे तर ती आपल्याला देखील त्या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तर माझी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण तहसील कार्यालयात किंवा SECvoterlist.in या संकेतस्थळावर जाऊन सदर यादी जी आहे ती आजच तपासून घ्यावी. त्याच्यामध्ये आपलं नाव असेल किंवा आपले कोणी कार्यकर्ता असेल, कोणी घरातले असतील, उमेदवार असतील तर त्यांनी स्वतः आपलं नाव तपासून घ्यावं आणि त्याच्यामध्ये काय अडचणी असतील काय हरकती असतील तर त्या उद्यापर्यंत माझ्या कार्यालयात समक्ष दाखल कराव्या. त्याचा नमुना आयोगाने दिलेला आहे. कुणाला जर हरकत जरी घ्यायची असतील तरी मला थेट भेटावं. माझा नंबर सगळ्यांकडेच आहे. तर ही नमुन्यातच हरकत द्यायला आहे तर नमुना उपलब्ध करून दिला जाईल. ठीक आहे. तर माझी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की प्रारूप मतदार यादी आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये आपलं नाव, आपल्या कुटुंबियांचं नाव हे सर्व तपासून घ्यावं आणि त्यावर काय आपल्याला हरकती असेल तर त्या उद्यापर्यंत नोंदवाव्या. त्याच्यामध्ये काही शंका आहे तुम्हाला मतदार यादीबाबत विचारतो किंवा काही जरी अडचण किंवा शंका किंवा प्रश्न जरी विचारायचं तर सांगू शकतो. आणि ऑनलाईन जी यादी आहे परत सांगतो ती तुम्हाला PDF कॉपी मिळते आणि ती मोफत आहे. म्हणजे डाउनलोड तुम्हाला फाईल PDF होईल आणि तुम्ही त्याची प्रिंट म्हणजे तुम्हाला प्रिंट जरी काढायची असेल काढू शकता. मतदार यादी चेक केली आहे त्यात पहिलं तुमच्या बूथ कमिट्या ज्या असायच्या बूथ कमिटीवरती असायचं सगळं. बूथ कमिट्या नाही की यादी महाग लिहिल्या आहेत त्याच्यावर. आणि आमचा विषय असा झाला आहे आपली 5 बूथ आहेत कुकळी, पंचमेगा, गवनगर, खटवरती जाऊ तर आमचा गण आता कुठला आहे. गणाची मतदार यादी बनवताना माझी जेवढी माहिती आहे की थोडंसं कुकळी आणि खटके वस्ती गवळी नगर जो भाग आहे त्यातले मतदार जे आहे ते थोडंसं या भागात त्या भागात मिक्स आहे. बरोबर. त्यापैकी खटके वस्ती एका गणात केली, मुकळी एका गणात केली. बरोबर. तर ती गणाची यादी तयार करताना आम्ही व्यवस्थित बनवून घेऊ. त्याच्यामध्ये परवाच सर्कल तलाठी तुमच्या ग्रामपंचायतीचे शिपाई बोलवून आम्ही शनिवारी तेही केलेलं आहे. काय तर आपल्याला जरी म्हणजे त्या गणातले सर्व पक्ष जे असतील
उमेदवार किंवा काय कार्यकर्ते त्यांनी येऊन बघून आम्ही गणाची हे करून देतो. कारण यादी जी आहे प्रारूप आता गटाची प्रसिद्ध झालेली आहे, पण ती भाग आम्ही कसे पोहोचणार तुम्हाला दाखवतो, काहीच अडचण नाही. काही पारदर्शक प्रक्रिया आहे. फक्त 27 यादी प्रसिद्ध होणार आहे लक्षात दिवाळीच्या नंतर. गटाची मतदार यादी काय अडचण आहे का? म्हणजे असं झालं नाही ना याचं नावच नाही किंवा आसू गटातला माणूस सॉरी पुनवडे गटातला माणूस साखरवाडीत गेला असं काही झालं नाही ना. बघ नाही, आपल्यामुळे काही व्यवस्थित आम्ही मतदारांनी कामकाज केलेलं आहे. त्यानंतर परवा दिवशी आम्ही बसून शनिवारी माझे सर्व स्टाफ बसून त्यांनी पुन्हा एकदा याद्या तपासूनही घेतलेलं आहे. म्हणजे कोणाचं नाव राहिलेलं नाही. म्हणजे 1 जुलैच्या मतदार यादी आम्ही बघून घेतली. 1 जुलै आणि ही सेम माहिती बघा. 1 जुलैच्या मतदार यादीत एखाद्या मतदाराचं नाव नसेल किंवा समजा 18 वर्ष आत्ताच एखादा मतदार झाला आहे गृहीत धरा, त्यानं नोंदणी त्यावेळी केली नसेल तर आत्ता त्याला हिंद मतदार यादी नाव नोंदणी होणार नाही. लक्षात 1 जुलैची मतदार यादी आपली बेस आहे. 1 जुलैच्या मतदार यादीत ज्याचं नाव आहे तो या ठिकाणी मतदार आहे आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती. कार्यकर्ते पण आपले कोणी बाहेर असतील तर माझी विनंती आहे की आपण त्यांना आत बसायला सांगावं. आपले पदाधिकारी कार्यकर्ते आले नाहीत प्रचारात. असं होतं प्रचाराला माझ्याशिवाय माल बरं काय माणसं माझ्या नाही तर माल खर्चावं लागेल. आपलं कोण नवीन सर पत्रकारांसाठी केलेले किंवा आपण इथे बसू शकता, कुठेही बसा नाही, कुठेही बसू दे. बघा आमचं काही बंधन नाही. व्यवस्था पत्रकार बनवण्यासाठी केलेली आहे. त्यांना कुठेही बसू शकता. देखील बसलं 10 मिनिटं लागतात म्हटलं पत्रकार. 10 मिनिटं लागली करा सुख सर. माझं नाही. ठीक आहे. मी आजच्या आपल्या आरक्षण सोडत सभेला फलटण पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 याच्या आरक्षण सोडत सभेला सुरुवात करतोय. आवाज वगैरे येतो सगळ्यांना, मागे अडचण नाही ना, अजून जवळ वगैरे करायचं कारण कुठे म्हणून थोडं लागलं. आवाज व्यवस्थित येतो ना, काय अडचण नाही. त्याच्यामध्ये आपली सांगायचा मुद्दा म्हणजे ग्रामविकास विभागाचं दिनांक 12 जून 2025 ह्याच्या पत्रानुसार आपली जी आहे ती प्रभाग रचना झालेली आहे. सदर प्रभाग रचना अंतिम देखील झालेली आहे. सदर अंतिम प्रभाग रचनेनुसार फलटण तालुक्यामध्ये एकूण सदस्य संख्या पंचायत समितीची किंवा गण संख्या आहे 16. त्यापैकी शासनाच्या धोरणानुसार आपल्याला त्यापैकी 50% जागा म्हणजे एकूण 8 जागा ज्या आहेत त्या स्त्रियांसाठी राखीव राहतील. त्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ज्या आहेत त्या आपल्या 16 पैकी एकूण 2 जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहतील. 2 गण त्या 2 जागा. त्यापैकी 1 जागा जी आहे ती अनुसूचित जाती स्त्रियांसाठी राखीव राहील. त्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडे 1 जागा देय होत नाही. अनुसूचित जमातीसाठी त्यामुळे फलटण पंचायत समितीची जागांची संख्या 0 आहे. अनुसूचित जमाती नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 27% या प्रमाणानुसार आपल्याकडे एकूण 4 जागा देय होतात 16 पैकी. त्यापैकी 2 जागा ज्या आहेत त्या स्त्रियांच्या साठी आरक्षित राहतील. आणि मग आता 2 अनुसूचित जाती 4 नागरिकांचा मागास प्रवर्ग झाल्यानंतर राहिलेल्या ज्या 10 जागा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित होतील. आणि त्या 10 जागांपैकी 5 जागा ज्या स्त्रियांसाठी त्याचे आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्या पद्धतीने आपली आज प्रोसेस राहील. सुरुवातीला आपण याच्यामध्ये अनुसूचित जातीची सोडत काढणार आहोत.
त्या 2 जागा 16 पैकी. त्याच्यानंतर आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 4 जागांची सोडत काढली जाईल. त्या 4 चिठ्ठ्या बाजूला ठेवल्या जातील. त्यानंतर उर्वरित 10 ज्या आहेत त्या आपोआपच सर्वसाधारणपणे निश्चित झालेल्या आहेत आणि ही पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया आधी 2 अनुसूचित जातीसाठी काढल्या जातील, 4 नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि 10 सर्वसाधारण प्रवर्ग. त्या काढल्यानंतर पुन्हा त्याच्यातून जे आहे अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे स्त्रियांसाठी, त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्ग 4 पैकी 2 जागा स्त्रियांसाठी आणि सर्वसाधारणच्या 10 पैकी 5 जागा स्त्रियांसाठी अशा पद्धतीनं सोडत काढली गेली. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामधलं आपल्याला आरक्षणाबाबत जर माहिती सांगायची असेल तर ही आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 1/10/2025 रोजीचा आरक्षण सोडत काढण्यासंबंधीचं जो पत्रव्यवहार आहे किंवा मार्गदर्शक सूचना आहे तुम्ही पाहिजे तर आपल्याला पत्रकारांच्या ग्रुपवर टाकतो. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या सूचना मी फक्त वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये ही आहे की सदर निवडणूक जी आहे ती आरक्षण निश्चितीसाठी प्रथम निवडणूक आहे. म्हणजे ह्यापूर्वी त्या गटामध्ये गणामध्ये किंवा गण म्हणा आपल्या गट नाही गणामध्ये कोणतं आरक्षण पडलेलं होतं हे सर्व जुनं दुर्लक्षित करून आज रोजी ही निवडणूक जी आहे होणारी ती पहिली निवडणूक धरून जी आहे त्याच्यानंतर त्यातल्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार SC ST किंवा 27% OBC याच्या पद्धतीने हे जे आरक्षण काढलं जाणार आहे हे सर्वांना माहिती आहे. पण तरी मी पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीस्तव पुन्हा एकदा सांगत आहे. सुरू करूया मग आता आपण आरक्षण सोडत काढायचं. सर्वप्रथम मी सांगितल्याप्रमाणे 1/10चं जे राज्य निवडणूक आयोगाचं पत्र आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण कशा पद्धतीने काढलं जाते हे मी तुम्हाला सांगतो. अनुसूचित जातीचं आरक्षण काढण्याचं हे तत्व आहे की अनुसूचित जातीचे आता जो काही निर्वाचन आपला गण आहे त्या गणातली 2011च्या जनगणनेनुसार जी काही SC किंवा अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या आहे ती आपण सर्व आपल्याकडे 16 गण आहेत. 16 गणांची त्या गावनिहाय आपल्याकडे लोकसंख्या आहे 2011 जनगणनेची. गावनिहाय त्या गणाची लोकसंख्या आहे तर त्या गणामधल्या SCची लोकसंख्या आपण उतरत्या क्रमानं मांडून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यानुसार जे आहे ते SCचं आरक्षण जे आहे ते निश्चित होणार आहे. लक्षात SCसाठी कुठली चिठ्ठी काढली जात नाही त्याच्यामध्ये उतरत्या क्रमानं जे आहे ते जागा आरक्षित केल्या जातात. हे सर्व STसाठी देखील पाळलं जातं अनुसूचित जमातीसाठी. तर आपल्याकडे जे 16 गण आहेत तेही वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक विभाग नंबर 4 तरडगाव गट तरडगाव 4 नंबर त्यात 2 गण आहेत. 7 नंबर पालेगाव 8 नंबर तरडगाव. 5 नंबर गट साखरवाडी पिंपळवाडी त्यात 2 गण आहेत. 9 नंबर साखरवाडी पिंपळवाडी आणि 10 नंबर सस्तेवाडी. 6 नंबर बिडणी गट त्याच्यामध्ये 2 गण आहेत. 11 नंबर सांगली 12 नंबर बिडणी. गुणवरे गट नंबर 7 त्याच्यामध्ये 2 गण 13 नंबर गुणवरे 14 नंबर आसू. 8 नंबर गट आहे बरड त्याच्यामध्ये 2 गण आहेत 15 बरड 16 गुन्हेबावी. 9 नंबर गट कोळकी त्याच्यामध्ये 2 गण आहेत 17 कोळकी 18 जाधववाडी पलटण. 10 नंबर गट आहे वाठार निंबाळकर त्याच्यामध्ये 2 गण आहेत 19 वाठार निंबाळकर 20 सुरवडी. 11 नंबर गट आहे हिंगणगाव त्याच्यामध्ये 21 नंबर सासवड आणि 22 नंबर हिंगणगाव हे गण आहे. हे जिल्ह्यातले नंबर आहेत त्यामुळं लक्षात घ्या की आपली सुरुवात 4 पासून आहे. मला तुम्ही दोघांनी मगाशी प्रश्न विचारला कारण 1 नंबर खंडाळ्यापासून सुरुवात आहे 1 2 3 आपल्याकडे आणि पुढे ठीक आहे. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे 16 जागा आहेत त्यापैकी 2 SC आहेत 4 मागास प्रवर्ग आणि 10 सर्वसाधारण आणि त्यातल्या 50% जागा ज्या आहेत त्या महिलांना आरक्षित आहेत. त्यासोबतच आरक्षण चक्रानुक्रमे फिरवण्याच्या प्रयोजनार्थ सदर निवडणूक ही पहिली निवडणूक आहे. आता आपण सर्वप्रथम मी हेही सांगितलं की सर्वप्रथम आपण SC किंवा अनुसूचित जातीचं आरक्षण काढणार आहे. निर्वाचन निश्चित करणार आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडे जागा देय होत नाही. त्यानंतर आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्गाचे 4 उर्वरित 14मधनं 4 चिठ्ठ्या काढायच्या म्हणजे 2 SCसाठी गेल्यानंतर आणि मग ज्या 4 बाजूला काढल्यानंतर उर्वरित 10 ज्या आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतात. तर आता मी अनुसूचित जातींची मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे 16 गण आहेत त्याच्यामध्ये पंचायत समिती निर्वाचन गण नंबर आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या या ठिकाणी वाचतो.
उतरत्या क्रमाने वाचले, लक्षात घ्या. मगाशी मी तुम्हाला तरडगावकडून सुरुवात केली, पाडेगावकडून, पण आता 1 नंबर जो आहे तो सर्वाधिक लोकसंख्येचा गण आहे. 2 नंबर 3 नंबर ह्यापर्यंत जाईल. 14 नंबर आसू, अनुसूचित जातीची लोकसंख्या 4039. 13 नंबर गुणवरे 3871. 15 बरड 3688. 11 नंबर सांगवी 3661. 9 नंबर साखरवाडी पिंपळवाडी 3160. 18 नंबर जाधववाडी फलटण 3046. 10 नंबर सस्तेवाडी 2844. 17 नंबर कोळकी 2430. 16 दुधेवाडी 2281. 7 नंबर पाडेगाव 2010. 12 बिडणी 1949. 19 वाठार निंबाळकर 1766. 20 सुरवडी 1704. 22 नंबर हिंजणगाव 1507. 21 सासवड 1421 आणि 8 तरडगाव 1162. तर याच्यामध्ये तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे 14 नंबर आसूची लोकसंख्या 4039 आहे. गुणवरे गण 13 नंबर, त्याची लोकसंख्या अनुसूचित जाती 3871 आहे. त्याच्यामुळं राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आसू आणि गुणवरे हे 2 गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याचं मी या ठिकाणी घोषित करत आहे. 16 दाखवा आणि त्या 2 बाजूला ठेवा. अनुसूचित जाती त्यांना 16 चिठ्ठ्या 16 दाखवा. आणि आसू आणि गुणवरे नागरिक सगळ्या चिठ्ठ्या एकदा दाखवतो आणि त्या 2 बाजूला ठेवतो. आसू आणि गुणवरे हे 2 गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेले आहेत. चिठ्ठ्या पाडेगाव नंबर 7. साहेब नाव असतात त्या चिठ्ठ्या आम्ही काढलेल्या आहेत. चिठ्ठ्या तुम्हाला एकदा दाखवतो की 16 चिठ्ठ्या आहेत. 16 चिठ्ठ्या एकही दाखवतो आणि त्यातून एक बाजूला घेऊन आपल्याला आरक्षण सोडत काढेल. 7 नंबर पाडेगाव, 8 नंबर तरडगाव, 9 नंबर साखरवाडी पिंपळवाडी, 10 नंबर सस्तेवाडी, 11 नंबर सांगवी, 12 नंबर बिडणी, 13 गुणवरे, 14 आसू, 15 बरड, 16 दुधेबावी, 17 कोळकी, 18 जाधववाडी फलटण, 19 वाठार निंबाळकर, 20 सुरवडी, 21 सासवड, 22 नंबर हिंजणगाव. त्यातून आता 13 नंबर गुणवरे, 14 नंबर आसू. बॉक्स आधी मोकळा आहे तो दाखवा. त्या चिठ्ठ्या अनुसूचित जातीच्या बदलीमध्ये टाकाव्यात. ती दाखवा परत एकदा आणि बॉक्स ती बदली पण मोकळी दाखवा अनुसूचित जातीची. दाखवा त्यांना पूर्ण उलटी करा आणि पूर्ण दाखवा चारी बाजूने. अनुसूचित जातीसाठीची बदली आहे त्याच्यामध्ये 13 गुणवरे आणि 14 आसू घड्या घाला त्याला. परत काढायचं परत घालायचं. महिलांचं आरक्षण काढलेलं आहे. ठीक आहे, ठेव ते बाजूला ठेवा इकडे. आता राहिलेल्या 14 त्यांना आता आपण पुढच्या टप्प्यात गेलेल्या मी सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जमातीची तरी लोकसंख्या वाचून दाखवतो. आपल्याकडे लोकसंख्येची टक्केवारीनुसार याची सदस्यसंख्या देय होत नाही, परंतु मी त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लोकसंख्या वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये आहे सर्वाधिक लोकसंख्या अनुसूचित जमाती ही चाललेली आहे. साखरवाडी पिंपळवाडी 300, 9 नंबर गट 300 गट, 10 सस्तेवाडी 251, 18 जाधववाडी फलटण 243, 14 आसू 234, 7 नंबर पाडेगाव 182, 8 तरडगाव 160, 13 गुणवरे 148, 11 सांगली 143, 17 कोळकी 122, 19 वाठार निंबाळकर 121, 16 दुधेबावी 102, 20 सुरवडी 97, 25 21 नंबर सासवड 78, 15 नंबर बरड 70, 12 नंबर बिडणी 58, 22 नंबर हिंजणगाव 41. त्या पद्धतीने अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या आणि तालुक्याची एकूण लोकसंख्या आणि सदस्य संख्येचं प्रमाण बघता फलटण पंचायत समितीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 0 किंवा एकही सदस्य संख्या देय होत नाही. त्याच्यामुळे आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया, ते म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग. 14 आसू आणि 13 गुणवरे ही जे आहे 2 गण आता
आपले अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेले त्या 2 चिठ्ठ्या आपण बाजूला ठेवलेल्या आहेत. आता आपण 14मधनं राहिलेले 14 जे आहेत त्याच्यामधून आपल्याला 4 जे आहेत ते नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करायचं आहे. पुन्हा एकदा बघूनच टाका आणि घड्या करा. बरं हां 14 दाखवून असं करा. 7 नंबर पाडेगाव ती टाकणारी बरणी पण मोकळी त्यांना दाखवा. ती ज्यात टाकणारे दीपक ज्यात टाकणारे ती बरणी मोकळी आहे तिथं दाखवा. गड्या व्यवस्थित घालायच्या. सकाळी जसं नाही दीपकला माहिती आहे दीपक गड्या दाखवून सर्व बंधना एकच प्रकल्प. ओबीसी सर उतरत्या क्रमांक नसणार का? ओबीसीचं आरक्षण 27% आहे उतरत्या क्रमाने. फक्त SC आणि STचं आरक्षण उतरत्या क्रमाने असतं. बाकी सर्व जे आहेत ओबीसी आणि ओपन म्हणजे ओपन तर जे राहिले ते ओपन. ओबीसी आणि महिला जे आरक्षण ते आपण टक्केवारीनुसार काढतो. 50% महिलांना आणि 27% ओबीसी. म्हणजे ओबीसीची लोकसंख्या एखाद्या गटामध्ये किंवा गणामध्ये आहेच असं काय आवश्यकता नाही लक्षात घ्या. ठीक हां आता हे उर्वरित 14मधनं आपण 4 काढणार आहे. उर्वरित सर्व 14 एक 7 नंबर पाडेगाव टाका. 1 टाका. ठीक आहे. 8 नंबर तरडगाव. काय गडबड करायची नाही हळूहळू करायची. ज्या मोकळ्या करता आहेत त्याच्याबद्दल बाजूला ठेवायचं. ज्याचं काम करायचं ते फक्त घ्या. PSR कसं PSR वेलकम. 9 नंबर साखरवाडी पिंपळवाडी. दहा नंबर सस्तेवाडी. अकरा सांगली. बारा विंडी. 15 नंबर बरड. 12 13 नंबर 13 नंबर आहे. डायरेक्ट 15 सांगितलं. 13 14 आहे. 13 14 नंबर झाले. 16 जुलै 22. सतरा कोळकी. 18 जाधववाडी फलटण.
19 नंबर अठ्ठावी माळकर. सुरवडी. 21 सासवड. 5 जिल्हा परिषद BSC जिल्हा परिषद BSC ग्रामपंचायत पंचायत आमचं वरचे सगळं 22 नंबर हिंगणगाव. देव घातलं तर पडलीत आता तर अंडावरच ठीक आहे. 14 चिठ्ठ्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. तुझं बोल नाव आणि एक चिठ्ठी एक मुलगा मुलगी काढायची आणि एका वेळी एकच काढायचं. व्यवस्थित अजून करायचं अजून करायचं अजून करायचं करा अजून दुसऱ्या करायला करायला त्या मुलीला पण राहिलं पाच का अजून एकच चिठ्ठी काढायची एकच काढायची. हे मला इकडे बघ एक मिनिट एकच काढायची. ओबीसीमध्ये सांगली टाकलेल्या ओबीसीच्या वर्ग अजून एक वर्ग जोरात तर जोरात जोरात तर एकच काढायचं. पिंपळवाडी नंबर 9. काय प्रॉब्लेम आम्ही काय कुंभी काढलाय कुंभी आहे की इकडलं पोहोचवा चाललंय वाटलं खाली काय आहे ना ह्यातनं परत महिला दोन्ही ह्यातनं 4 मध्ये 2 महिला परत चिठ्ठ्या सस्तेवाडी नंबर 10.
एकच राहिलेले सांगवी वाच 21 आणि आता ह्या दाखवा आणि त्या सर्व साधनांचे मनी ट्रान्सफर करा. आता ही एक दाखवा ज्याला आता ही उर्वरित सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाले ती सर्वसाधारणाच्या वर्गामध्ये ट्रान्सफर करा. 15 ते तसंच काढणार परत आपण महिला आता फक्त दाखवते तुम्हाला आणि एक एकच ओळखी 17 ओळखी हे सगळे सर्वसाधारण प्रवर्गाचे गण आहेत. आता महिला का सर्वसाधारण ते आपण परत काढणार आहे. 7 नंबर पाडेगाव 20 सुरवली 16 जुलै 22 हिंगणगाव 18 जाधववाडी पलटण 19 वाटकर निंबाळकर 8 तरडगाव 12 विंडी आणि बर्नी मुंबई जाणार आहे. तर त्या 10 पंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालेले आहेत. आता आपण ते बाजूला ठेवा. आता ठीक आहे. येस अनुसूचित जातीचे अनुसूचित जागा आपल्याला जागा निश्चित झालेल्या आहेत. परत एकदा वाचून दाखवतो बघा. अनुसूचित जातीसाठी आपल्या 2 जागा निश्चित झालेल्या आहेत. गोदावरी आणि आसू. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपल्या 4 जागा निश्चित झाल्या त्या आहेत. साखरवाडी, पिंपळवाडी, सस्तेवाडी, सांगवी आणि सासवड. उर्वरित 10 ज्या जागा आहेत त्या आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालेल्या पाडेगाव, तरडगाव, विडणी, बरड, उदेबावी, कोळकी, जाधववाडी पलटण, वाटाड निंबाळकर, सुरवडी आणि हिंगणगाव. आता आपण सर्वप्रथम अनुसूचित जाती महिला याचं हे काढणार सोडत काढणार आहे. त्याच्यामध्ये गुणवरे आणि आसू हे 2 प्रभाग आहेत. दोन्ही दाखवा. बर्नी मोकळी ते दाखवा. बर्नी मोकळी ते झाले की नाही त्या बाजूला बर्नी ते झाले काम ते बाजूला ठेवा. तिकडे ठेवा. नक्कीच्या बर्नीचा त्या राज्याला त्यात नाही काढले. अनुसूचित जातीचे 2 आहेत ते व्यवस्थित दाखवा. प्रत्येक त्यांना 2 चिठ्ठ्या व्यवस्थित दाखवून घड्या करा. आसू नंबर 14 ठीक आहे. 13 गुणवरे आणि 14 आसू. गडी घाला. दीपक गडी घाला. दीपक गडी घाला. सगळ्या 14 गुणवरे घाला. 13 नंबर आसू. तुम्ही राजा तुम्ही आले पण जरा आलं आलो जरा
तिकडे जा. तेरा गुणवरी तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 13 गुणवरे हा प्रभाग हा जो आरक्षित झाल्याचं मी जाहीर करत आहे. त्यासोबतच 14 आसू हा प्रवर्ग अनुसूचित जाती सर्वसाधारण याच्यासाठी आरक्षित झाल्याचं मी घोषित करत दोन्ही बाजूला दुसरीकडे दाखवा. परत एकदा 14 त्या दोन्ही हात बाजूला ठेवा. सरपंच पदाची बायको पंचायत समितीला वकील वाचच एक क्षेत्र आहे वाचच एक क्षेत्र आहे. आता यापुढे मी सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडे आरक्षण देत नसल्यामुळं आता आपण पुढच्या टप्प्याकडे येते ते म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग त्याच्यातल्या महिलांचं आरक्षण निश्चित करणं. आपले 4 त्यामध्ये निश्चित झालेले गण आहेत. साखरवाडी, पिंपळवाडी, सस्तेवाडी, सांगवी आणि सासवड. तर या 4 पैकी आपण 2 जे आहेत ते महिलांचं आरक्षण काढणार. परत एकदा त्यांना त्यातून आपण 2 जे आहेत ते महिलांसाठी आरक्षित करणार आहे. 4 एसी जिल्हा परिषद 4 गटे काय सांगितलं जेवण द्यायचं आता. ठीक आहे. 4 एसी चौथा कुठला 4 साखरवाडी पिंपळवाडीला गडबड नदी बरणी मोकळी राजा सांगवी सासवड हे 4 नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले गण आहेत. यातून आपण 2 गण जे आहेत ते नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी चिठ्ठीद्वारे निश्चित करणार आहे. एकच काढायचं आणि समोर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला निघत ती बाकी म्हणायचं सभापती कोण साखरवाडी पिंपळवाडी सभापती अकरा नंबर सांगली. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या एकूण 4 प्रभाग जे आहेत 4 गण जे आहेत साखरवाडी पिंपळवाडी सस्तेवाडी सांगवी आणि सासवड हे दोन्ही राहिलेले पण दाखवा. त्यापैकी साखरवाडी पिंपळवाडी आणि सांगवी हे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित झाल्याचं घोषित करत आहे. उर्वरित 2 गण जे आहेत सासवड आणि सस्तेवाडी हे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण यासाठी आरक्षित झाल्याचं घोषित करत आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग 2 महिला आणि 2 सर्वसाधारण. आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलं जे काही 10 सर्वसाधारण
आपली गण आहेत त्यापैकी आपल्याला 5 ज्या आहेत त्या महिलांचं आरक्षण या ठिकाणी निश्चित करायचं आहे. ते 10 गण तर ते तुम्ही सांगा 19 वाठार निंबाळकर नाही सगळ्या काढा आणि एक टाका सगळ्या काढा प्रमाणित सगळ्या काढा एक नाव असतं सगळ्या काढा आता 7 ओळीनच बरं ठीक आहे. वाठार निंबाळकर विंडी हिंगणगाव उदयबावी जाधववाडी पैठण करडगाव बरड ओळखी आडेगाव सुरवडी व्यवस्थित आलो आता 10 सर्वसाधारण जे निश्चित झाले निर्वाचन पण त्यापैकी आपण 5 ज्या आहेत ते महिलांसाठी त्याच्या चिठ्ठ्या काढणार आहोत. तर 1 नंबरची चिठ्ठी काढणार 15 नंबर बरड हिंगणगाव
दत्ताबापू मला सुदैवाने वाठार निंबाळकर काढायची ना तर 10 जे सर्वसाधारण रॅली आहे, 10 जे सर्वसाधारण गण राहिले ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित त्यापैकी पुढील 5 गण जे आहेत ते सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे मी घोषित करत आहे. 8 नंबर तळगाव, 15 नंबर बरड, 16 दुधेवावी, 19 वाठार निंबाळकर आणि 22 निंबाळकर. उर्वरित 5 जे आहेत 7 पाडेगाव, 20 सुरवली, 18 जाधववाडी पलटण, 12 विडणी, आणि 17 कोटी जातो. हे जे आहे 5 गण जे आहेत ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे. तर आता मी सर्वात शेवटी पुन्हा एकदा सर्वच गणांचे जे आहे ते सोडत काय पद्धतीने झालेले ते सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. 7 नंबर पाडेगाव सर्वसाधारण, 8 तरडगाव सर्वसाधारण महिला, 9 साखरवाडी पिंपळवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 10 सस्तेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, 11 सांगवी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 12 विडणी सर्वसाधारण, 13 गुणवरे अनुसूचित जाती महिला, 14 आसू अनुसूचित जाती, 15 बरड सर्वसाधारण महिला, 16 दुधेवावी सर्वसाधारण महिला, 17 कोळकी सर्वसाधारण, 18 जाधववाडी पलटण सर्वसाधारण, 19 वाठार निंबाळकर सर्वसाधारण महिला, 20 सुरवडी सर्वसाधारण, 21 सासवड नागरिकांचा मागास प्रवर्ग, 22 हिंगणगाव सर्वसाधारण महिला. ह्या पद्धतीने आपले 16 पंचायत समितीचे 16 गण यांचे सदस्यांचे आरक्षण सोडत या ठिकाणी आज पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये उपस्थित या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सर्व सन्माननीय पत्रकार बंधू, तालुक्यातील सर्व नागरिक आणि माझ्या विभागाचे कर्मचारी आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सर्वांच्या माहितीसाठी मी पुन्हा एकदा आरक्षणाची सोडत वाचून दाखवत आहे.